मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मंगळवार 23 डिसेंबर 2025 रोजी नांदगाव खंडेश्वर तहसीलदारांमार्फत माननीय पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात मनरेगा योजनेतील अलीकडील बदलांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मनरेगा ही जगातील सर्वाधिक प्रत्यक्ष रोजगार देणारी योजना असून नामवंत अर्थतज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ यांनीही त्याचं कौतुक केलंय. मात्र केंद्र सरकारनं योजनेचं स्वरूप बदलून राज्यांवर आर्थिक बोजा वाढवला आहे. पूर्वी असलेले 9ला 10 केंद्र राज्य प्रमाण बदलून 60ला 40 करण्यात आलं असून नव्या कामांसाठी केंद्राची मंजुरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळं तात्काळ रोजगार देण्याच्या मूळ संकल्पनाच बाधित होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे. जागतिक आर्थिक मंदी, सब प्राईम संकट तसेच कोरोना काळात मनरेगानं तळागाळातील जनतेची खरेदी क्षमता वाढवून अर्थव्यवस्थेला आधार दिला. मात्र आता भांडवलदारी धोरणे लादून ही योजना कमकुवत केली जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळं नवी योजना रद्द करून जुनी मनरेगा योजना पूर्ववत सुरू ठेवावी व त्यात पुरोगामी सुधारणा करून ग्रामीण मजुरांना जास्तीत जास्त रोजगार व लाभ मिळवून द्यावेत अशी ठाम मागणी माकपनं केली आहे. निवेदन सादर करताना तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव मोहसिन शेख यांच्यासह दिलीप महल्ले, विजय पाटील, प्रवीण गावणार, प्रवीण पुराण, मारुती बंड, शत्रुघ्न मगर, सय्यद राजे, किशोर मसराम, बाबा भाई, संजय ढोके, किशोर शिंदे, राजगुरू शिंदे, शशिकला घोडाम, माधुरी वटी, अर्चना पुरसंगे, इंदिरा उईके आदी उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता नांदगाव खांडेश्वरून नितीन जाधव यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.